ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या आधी केली होती. त्यानंतर सरकारने विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीला आश्वासन दिले होते की निवडणुकीनंतर आम्ही 2100 रुपये करू. तर आजही लाडक्या बहिणी आशेवर आहेत की त्यांचे 2100 रुपये म्हणजे 1500 रुपयांचे 2100 रुपये कधी जमा होणार, त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार कधी घोषणा करणार की आम्ही 2100 रुपयांची घोषणा करतो. या संदर्भात काही अपडेट आहे का, असे देखील लाडक्या बहिणी मला कमेंटमध्ये किंवा फोन मेसेज करून जे आहे ते मला प्रश्न विचारत असतात. तर अशा लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपये कधी जमा होऊ शकतात, कधीपर्यंत सरकारची घोषणा करू शकते, या संदर्भात एक सूचक विधान जे आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. संपूर्ण माहिती सांगतो, पण जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ देखील लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही असेच व्हिडिओ जे आहे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी ते बनवत राहतो. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही तर स्क्रीनवरती पाहू शकता संपूर्ण बातमी. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपयांची रक्कम जी आहे ती जमा करण्यात येते. ही योजना महिला वर्गांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी योजनेची सरकारकडून घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा महायुतीला जे आहे तो सर्वात मोठा फायदा झाला होता. राज्यात महायुती सरकार जे आहे ते स्पष्ट बहुमताने ते सत्तेत आलं होतं. तर त्यानंतर दरम्यान जर आमची सत्ता आली तर आम्ही या योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू. म्हणजेच लाडक्या बहीण लाडक्या बहिणीला 1,500 रुपयांऐवजी आता थेट 2100 रुपये देऊ असं आश्वासन जे आहे ते सरकारने केले होते. त्यावेळी महायुतीमधील काही नेत्यांकडून आश्वासन जे आहे ते सांगण्यात आलं होतं. मात्र आता राज्य सरकार येऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. तुम्हाला माहीतच आहे, विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबर 2024 मध्ये झाली होती आणि आज जानेवारी 2026 आहे. म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 14-15 महिन्यांचा काळ जो आहे तो उलटून गेला आहे. तरी देखील सरकार अजूनही सन्मान निधीमध्ये वाढ करण्याच्या तयारीमध्ये आलेली नाहीये. त्यामुळे सन्मान निधीत कधी वाढ होणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणीचं लक्ष लागलं आहे. आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केले आहे. ते पहा, आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होते. आता मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले. पहा, आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत होतोय. 2.5 वर्षात माझं काम तुम्ही पाहिलं आहे. मी 2.5 वर्षात 2.5 तास झोपलो नसेल. लाडक्या बहिणीला ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं. योजनेसाठी वर्षाला 45,000 कोटी रुपयांचा खर्च होता. भल्याभल्यांच्यासाठी हिंमत झाली नाही. ज्यांनी या योजनेचा खोडा घातला त्यांना लाडक्या बहिणींनी 232 नंबरचा जोडा लावला. महाराष्ट्र इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधीच निवडून आल्या नव्हत्या. 1500 रुपये लाडक्या बहिणींना देतो, त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहे. 232 हा आकडा हा एक, त्यामध्ये महायुती म्हणजे जे आहे ते शिंदे फडणवीस यांच्या सरकारने 232 आमदार आले असं इथे एकनाथ शिंदे यांना म्हणायचं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की दरम्यान 1500 रुपयांचे 2100 रुपये आम्ही योग्य वेळी करणार. हा माझ्या लाडक्या बहिणीला दिलेला हा शब्द आम्ही पाळणार आहोत. मी जे बोलतो ते मी करून दाखवतो, अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे की योग्य वेळ आम्ही करून दाखवणार. आता एकनाथ शिंदे आणि सरकारची योग्य वेळ कधी येते हे आता आपल्याला पाहायचं आहे. का सरकार पुढच्या निवडणुकीच्या आधी जसं मागच्या निवडणुकीच्या 3-4 महिन्याआधी घोषणा केली, तसंच काही पुढच्या निवडणुकीच्या 3-4 महिन्याआधी सरकार घोषणा करते का हे देखील पाहायचं आहे. एकनाथ शिंदे कोणत्या योग्य वेळेची वाट पाहत आहे ते देखील आपल्याला इथे पाहायला लागेल. दरम्यान लाडक्या बहिणीला 1500 रुपयेतच जे आहे ते खुश व्हावं लागेल या आता सध्या चित्र आता हे असे वाटत आहे. दरम्यान बातमी महत्त्वाची होती. लाडक्या बहिणीला अंदाज आला असेल की सरकार कधीपर्यंत 2100 रुपये करू शकते. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायची विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.